कचोरी चहा प्यायला आलो होता आम्ही शेगावच्या छान कलर वाटत ना तिरक लावले जरा कचोरी चहा प्यायला आलो होता आम्ही शेगावची प्रसिद्ध कचोरी हो इथली आणि आपल्याकडची टेस्ट साडीवर छान वाटा मी मध्ये घेतलं साडीवर छान वाटत काय घेतलं 3 अंडे घेतले ना वाटलं संध्याकाळी आता आम्ही देवळाजवळ निघालोय बाहेरचे ते छोटे छोटे दुकानं बघायला आणि कचोरी खायची आहे शेगावची फेमस कचोरी तर बरेच ठिकाणी कचोरीच मिळते म्हणजे बाहेर नाश्त्याला ते खायची आहे आता निघालो आम्ही बाहेर काय आता तिरक लावले जरा चहा मेंबर चहा मध्ये काही इंटरेस्ट नाही कचोरी चहा प्यायला आलो होता आम्ही शेगावची प्रसिद्ध कचोरी हो इथली आणि आपल्याकडची टेस्ट आल्यापासून आताच पहिल्यांदा कचोरी खायला आलो तर 20 रुपयाला एका प्लेटमध्ये 2 कचोरी आहेत आणि 2 प्रकारच्या चटण्या आहेत तिखट आणि लाल आणि ग्रीन चटणी नाही का ते आपल्या शेगावची विकली जाईल ना मी व्हिडिओ चालू आहे फोटो पण फोटो काढतात किती छान हो ह्याच्या CCTV राहतील माझ्यावर काय चांगलं दिसत साडीवर छान वाटा मी मध्ये घेतलं साडीवर छान वाटत बघणे आणि फिरणे दुसरं काय टाइमपास नाही आपल्याकडे काय पिणार तू मला वाटलं हा काय रस पिणार काय पण कचोरी खाऊन झाल्यावर आम्ही इथं मंदिराबाहेर छोटी छोटी दुकानं आहेत ते बघायला आलो कानातलं गळ्यातलं लहान मुलांची खेळणी आणि खायचे स्टॉल तिथं पण कचोरीचे भरपूर शॉप आहेत मंदिराबाहेर ते बघतले थोडा वेळ छान कलर वाटत ना
काय काय घेतलं तुम्ही? 3 अंडे घेतल्या का? वाटलं एकच घेतली. मला ते काचा बघा पायात झाडून. गोड एकदम मस्त आहे. पाणी रात्री आता आम्ही जेवायला आलो, पण काय जास्त भूक नव्हती म्हणून डोसा खाल्ला. कारण कचोरी खाल्लेली, उसाचा रस. फक्त डोसा खाणार आहे. मसाला डोसा घेतलेला. तिथंच देवळाबाहेरच हॉटेल होतं तिथं. आमचं तिकडं फिर इकडं मसाला डोसा ती कॉमेडी असतो बाहेर. तिकडं सारखा म्हणजे जागा होतो. डोसा खाऊन आता आम्ही आलोय परत भक्त निवासच्या इथं. थोडा वेळ खालीच बसणार आहे. सगळेजण होते खालीच आणि गार वारं पण होतं, छान वाटत होतं. मग थोडा वेळ खालीच थांबलो. बघू ग. घरी येऊन आणि परत सगळे एकाच रूममध्ये गप्पा मारत बसलो. गोष्टी सांगत होत्या सासूबाई. असंच गप्पा मारत 12पर्यंत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आधीचे 3 व्हिडिओ पण आहेत शेगावचे, ते सुद्धा बघा.